आणि आता बातमी पश्चिम बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे तिथे हिंसाचाराच्या सातत्याने घटना घडतायत आणि आज देखील मतदान संपलं तरी अजूनही तिथे हिंसाचार सुरू आहे। भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती कळतेय। सिताई भागामध्ये ही मारहाण झाल्याची घटना कळते आणि या कार्यकर्त्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत तेव्हाची दृश्य देखील आपण बघतो आहोत। आपण बघतोय आणि एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झालेले आहेत आणि आता निकालाला अगदी काही तास उरलेत, पण या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हिट झालेले सगळे जे मीम्स आहेत सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना कशा वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त केल्या त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट बघूयात। एक्झिट पोलमध्ये भाजपची सरशी झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला। ममता बॅनर्जींना प्रियांका चोप्राच्या ड्रेसमध्ये दाखवून मोदी मेकअप करताना दाखवण्यात आले। यानंतर नरेंद्र मोदी यांचा बर्नॉल चाहिए असं विचारणारा एक वेगळाच मीम्स चर्चेत आला। यानंतर बर्नॉलचे 3 कंटेनर दाखवून विरोधकांची खिल्ली उडवण्यात आली। सॅम पिट्रोदा यांचं हुआ तो हुआ हे वादग्रस्त वाक्य घेऊन काँग्रेसला मूठमाती देण्याचा मीम्स प्रचंड क्रिएटिव्ह ठरला। या कामात त्यांना मणिशंकर अय्यर मदत करत होते। राहुल गांधी गुरुजी एक्झिट पोल में क्या हुआ है असं विचारताना दिसतात। त्यावर पित्रोदांचं ठरलेलं उत्तर हुआ तो हुआ। तर एक्झिट पोल पाहिल्यानंतर काँग्रेसनं गाठोडं बांधून निघण्याची तयारी केल्याचा मीम सुद्धा सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय। अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, ममता बॅनर्जी हम दुखी है असं म्हणतात। मोदींचा द्वेष करणारे कशा प्रकारे ओरडतायत हे एका वादकाच्या मीम्स मधून फार विनोदीपणे दाखवण्यात आलंय। तर काँग्रेस ही अजय देवगणच्या माध्यमातून कुछ नहीं बदला यार असं म्हणताना दाखवले। एक्झिट पोलच्या आधी आणि नंतर स्वरा भास्करची काय स्थिती होती हा मीम सुद्धा सोशल मीडियात हिट आहे। तर रणवीर सिंग हा दीपिकाला एक्झिट पोल आणि रिझल्टच्या रूपात पाहतांचा मीम्स बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालतोय। अभिनेता प्रकाश राज यांच्या मीम्सला तू चीटिंग करताय असं टेक्स्ट देण्यात आलंय। एकंदरीतच निकाल लागेपर्यंत मीम्सचा भरपूर पूर येणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यातली एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे। धुळे जिल्हा न्यायालयामध्ये हा निकाल लागू शकणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलाय आणि आज नेमका निकाल काय लागतो याबद्दल उत्सुकता कायम आहे। या प्रकरणात माजी मंत्री आणि आमदार सुरेश जैन त्याचबरोबर गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक मोठी नावं यामध्ये संशयितांमध्ये आहेत। 2 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या नेत्यांना झाली तर विधानसभा त्यांना निवड लढवता येणार नाही। घरकुल प्रकरणामध्ये 45 कोटींचा अपहार झाला होता। राज्यात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं।